मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा श्रावणबाळ योजना तसेच सर्व निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आजची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे. बघा, सध्या अनेक निराधार बांधवांच्या मनात एकच प्रश्न आहे, म्हणजेच तो म्हणजे आता बघा, डिसेंबर महिन्याची पेन्शन नेमकं कधी खात्यात जमा होणार. याचबद्दलचं जे काय आता दिव्यांग मंत्रालयातील आता तुकाराम मुंडे साहेबांकडे तक्रार आणि चौकशी करण्यात आली होती, तेव्हा त्यांनी आता या विषयावर काही महत्त्वाची आणि स्पष्ट माहिती दिली. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेण्याचा ते आता प्रयत्न करणार आहोत. बघा, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, त्याचबरोबर विधवा पेन्शन योजना, जे काही बांधवांची आता पेन्शन योजना असणार आहे, त्यांच्यासाठी देखील महत्त्वपूर्ण अपडेट हे आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. तर त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. आता बघा, सोप्या शब्दात समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. अजूनपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम का जमा झालेली नाही, असं जसं की परिस्थितीत आपण तक्रार कशी करायची, योग्य माहिती कुठून घ्यायची, या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. कारण की बघा, मात्र आज तो मेसेज पोर्टलवरती दिसत नाही, कारण की 23 तारखेच्या पोर्टलवर एक सूचना देण्यात आली होती. त्या सूचनेनुसार 23 डिसेंबर 2025 रोजी मात्र 7 वाजतापासून ते 24 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजेपर्यंत पोर्टलवर किती इथं जसं की निधी वितरणाची प्रक्रिया सुरू असल्यामुळे वेबसाईट इथं तात्पुरती बंद ठेवण्यात आली होती. याच कारणामुळे तो मेसेज आता पोर्टलवरती दिसत नाही. तर मित्रांनो, जर अशा प्रकारचे मेसेज पोर्टलवरती दाखवून सुद्धा अजूनपर्यंत लाभार्थ्याच्या खात्यात पैसे जमा झालेले नसतील, तर हे नक्कीच योग्य नाही. सरकार किंवा प्रशासनाने अशा सूचना देण्यात आधी इथं स्पष्ट त्यांनी इथं करायला पाहिजे. कारण की बघा, पोर्टलवरती एकदा जर पैसे दाखवले आणि लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले नाही, तर कुठली इथं गडबड तर नाही, हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, विनाकारण इथं अशा मेसेजमुळे निराधार आणि दिव्यांग बांधवांच्या मनात अपेक्षा निर्माण झाल्या होतात आणि त्यानंतर प्रत्यक्षात पैसे न असल्यामुळे आणि आल्यामुळे त्यांना मोठा त्रास इथं सहन करावा लागतो. सरळ आणि सोप्या भाषेमध्ये आपण जर पाहायला गेलं, तर इथं अमुक अमुक एका ठराविक तारखेलाच इथं रक्कम खात्यात जमा होत आहेत. म्हणजेच आता बघा, लाभार्थी त्यासाठी रकमेवर विश्वास ठेवून बसले आहे. आता बघा, आपली काम जसं की नियोजनपूर्वक करू शकतील अशा जसं की अर्धवट किंवा स्पष्ट मेसेजमुळे कोणाचंही जसं की फसवणूक होणार नाही. निराधार आणि दिव्यांग बांधवांची खोटी आशा दाखवून इथं असं त्यांच्या मनासोबत खेळता इथं सरकारला येत नाही, असं त्यांनी आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे. बघा, आता हे पद्धत इथं वेगळीच पद्धत त्यांनी लावलेली आहे. आता निराधार बांधवांच्या खात्यामध्ये पैसे कधी येणार, डिसेंबर महिन्याचा हप्ता हा त्यांना क्रेडिट कधी होणार, हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये पडलेला आहे. तर बघा, आता अशा प्रकारात आपल्याला जर पाहायला गेलं, तर नोव्हेंबर महिन्याचा पेन्शनबद्दल सुद्धा सुरुवातीचा वेगवेगळ्या तारखेला मेसेज पोर्टलवरती दिसत होते. कधी 18 तारीख सांगितली गेली, तर पुन्हा 19 तारीख, इथं त्यानंतर 20 तारीख आणि त्यानंतर 21 तारखेपासून हळूहळू खात्यामध्ये पैसे जमा व्हायला इथं सुरुवात झाली होती. म्हणजेच मेसेज आधी आले आणि जसं की प्रत्यक्ष पेमेंट थोड्या उशिरा झाले. आता पुन्हा एकदा दिव्यांग बांधव आणि सर्व निराधार बांधवांच्या मनात हाच एक प्रश्न त्या प्रकारे निर्माण झालेला आहे. त्याचंच उत्तर ह्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही जर का डिसेंबर हप्त्याची आतुरतेने वाट बघत असाल किंवा नोव्हेंबरचा हप्ता तुमच्या खात्यावरती क्रेडिट झाला नसतील, तर तुमच्यासाठी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ ठरणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही जर का पहिल्यांदा आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील मित्रांनो. तर याच्या संदर्भातील महत्त्वाची आणि अपडेट हे तुम्हाला मी पुढे सांगणार आहोत. व्हिडिओला मात्र आता इथून इकडे शेवटपर्यंत नक्की पाहत चला. सगळ्याच विषयावर सरकारकडून दिव्यांग बांधवांना महत्त्वाची सूचना इथं देण्यात आली. आता बघा, UID कार्ड जमा करा असे अनेक लाभार्थ्यांकडे कागदपत्र वेळेत जमा केले जात आहेत आणि गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून पोर्टलवर अपडेट करण्याची प्रक्रिया हे सुरू आहे. आता तीच सुद्धा इथं बहुतांश ठिकाणी पूर्ण झालेली आहे. तरीसुद्धा इतका काळ होऊन देखील अनेकांच्या खात्यात अजूनसुद्धा पैसे इथं जमा झालेले नाही. आता इथे स्पष्टपणे एक गोष्ट लक्षात घ्यायची हवी आहे. या ठिकाणी दिव्यांग किंवा निराधार इथं बांधवांची कुठली इथं चूक नाही. त्यांनी सांगितलेल्या जे काही कागदपत्र जे काही आता अपडेट होतं, ते त्यांनी पूर्णपणे केलेलं आहे. आता बघा, तरी किमान पेन्शन वेळेवर मिळायला हवं, कारण आता जसं की महिना संपत आला आणि अशा परिस्थितीत शासनाने जबाबदारी घेऊन कागदपत्रे पूर्ण असलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये तातडीने इथं पैसे क्रेडिट करण्याची गरज आहे. आता सध्या थेट 29 तारीख इथं म्हणजे समोर इथं जवळ आलेली आहे. बघा, आता 31 डिसेंबर झाली, तर त्यानंतर आता पुन्हा 2026 मध्ये आपण प्रवेश करणार आहोत आणि या वर्षाच्या लाभार्थ्यांना पैसे देखील मिळालेले नाही. तर अशा परिस्थितीमध्ये आता वर्षाचे एंडिंग होत असताना सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट करणं हे अनिवार्य आहे. आता बघा, नोव्हेंबर महिन्याला तारीख दाखवली,
डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा तारीख दाखवली, परंतु आपल्याला हप्ता मिळणार कधी या प्रतीक्षेमध्ये भरपूरसे लाभार्थी तर वाट पाहू लागलेले आहे. तर त्या लाभार्थ्यांसाठी समोर महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघणे तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण की बघा, अनेक दिव्यांग आणि निराधार बांधवांची अडचण इथं आणखी वाढणार आहे. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे, आता दिव्यांग कल्याण विभागामार्फत आता तुमच्यासाठी या पोर्टलवर एक नवीन सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ते जसं की TUAMEV आता या नावाने चालणारे एक प्रत्यक्षात जसं की आधारित चॅटबोर्डच्या माध्यमातून तुम्ही अगदी तुमची तक्रार इथे सरकारला करू शकता. आता त्या प्रशासनाकडून हे उत्तर देण्यात आले आहे. आता बघा, महत्त्वाची माहिती आपण पुढे पाहणार आहोत. मित्रांनो, तक्रार नेमकी कशी करावी आणि सोप्या भाषेत आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता बघा, इथं ज्या काय आता तक्रारी समजून घेण्याचा प्रश्न असणार आहे. बघा, 78 21 आणि 92 275 या क्रमांक तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. कारण की व्हॉट्सअप नंबर उघडून त्यानंतर फक्त तुम्ही या जसं की याला SMS तुम्हाला पाठवायचा आहे. पुन्हा मी तुम्हाला नंबर सांगत आहे, 78 21 92 275 हा नंबर तुम्ही जर का संजय गांधी निराधार योजना किंवा कुठली निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असाल तर हा नंबर तुम्हाला प्रत्यक्षामध्ये सेव्ह करून ठेवायचा आहे. बघा, ऑटोमॅटिक रिप्लाय येतो. त्यामध्ये आता जसं की संदेश दिसतो, नमस्कार, महाराष्ट्र शासना दिव्यांग सहाय्यक सेवेत तुमचं स्वागत आहे. तुम्हाला शासकीय योजनेची तक्रार नोंदणी आणि तक्रारीची स्थिती तपासतात मदत आम्ही करू शकतो. मेसेज आल्यानंतर खाली उपलब्ध सेवा अशा जसं की पर्याय दिसतो. या पोर्टलवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एकूण या 4 वेगवेगळ्या सेवा तुम्हाला दिसत असतात. तर त्या माध्यमातून तुम्हाला कुठली अडचण, कुठले प्रॉब्लेम जर का येत असेल, तुम्हाला तक्रार नोंदवायची आहे. आता बघा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे काही डिसेंबर महिन्याचा हप्ता होता तो आपल्याला कधी मिळणार. तर बघा मित्रांनो, आता बघा, आजचं 29 जसं की डिसेंबर, 30 डिसेंबर 31 डिसेंबर हा महिना उलटून जाणार आहे 3 दिवसामध्ये. जर 31 डिसेंबरपर्यंत एंडिंगपर्यंत जर का तुम्हाला हप्ता मिळाला नसेल आणि मिळणार नाही तर समजून जायचं आहे की तुम्हाला डायरेक्ट 2026 जानेवारीमध्ये तुम्हाला 100% पैसे मिळणार आहे. कारण की बघा, नोव्हेंबर महिन्यामध्ये कसं झालं होतं, आधी 18 तारीख, त्यानंतर बघा 19 तारीख, 20 तारीख आणि 21 तारीख झाल्यानंतर 22 तारखेपासून तुम्हाला इथं जसं की तुमच्या खात्यावरती पैसे क्रेडिट करण्याचा इथं सरकारने सुरुवात केलेली होती. तशाच पद्धतीने या देखील डिसेंबर महिन्यामध्ये होणार आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. जर का तुम्हाला कोणती नोंदणी किंवा तक्रार इथे करायची असेल, डायरेक्ट व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही करू शकता. अशा पद्धतीची माहिती आहे. असेच कामाचे व्हिडिओ हा जर का तुम्हाला डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.